वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण शिकतो आहोत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये. आपण सध्या SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा सेकंड लेसन हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन हे शिकत आहोत. आणि याच्यामधला शेवटचा मुद्दा, लास्ट पॉईंट, फेमिनिस्ट हिस्ट्री, तो आपण शिकणार आहोत. एक याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की याच्यावर कुठलाही प्रश्न आलेला नाही, एक्सरसाइजमध्ये याच्यावर कुठलाही प्रश्न आलेला नाही. याचा अर्थ असा नाही की याच्यावर प्रश्न येणार नाही. फेमिनिस्ट हिस्ट्री हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं आहे. चला बघूयात आता आपण काय म्हणतात. हे ओव्हर अ सिग्निफिकंट पिरियड of time, mainly male scholars were involved in the writing of Indian history. एक खूप मोठ्या काळासाठी वर्षानुवर्षे, सुरुवातीचा काही काळ वर्षानुवर्षे हिस्ट्री लिहिली गेली. ती कुणाकडून लिहिली गेली? मेल हिस्टोरियन्सकडून, मेल स्कॉलर्सकडून. म्हणजे पुरुषांनी लिहिली हिस्ट्री, पुरुषांनी. महिला खूप कमी होत्या. आपण काय केलं, महिलांना चूल आणि मूल, अगदी तुम्हाला सांगतो एक साधारण 100, 150, 200, 250 वर्षांपूर्वीची गोष्ट विचार करा ना. काय होतं, महिला, चूल आणि मूल. तुम्ही विचार करा ना की आता तुम्ही सांगा, तुमची आई आहे का नाही, समजा तुमची आई वर्किंग असेल, ठीक आहे, तुमची आई जॉब करत असेल, काही बिझनेस करत असेल, काही करत असेल, पण तुमची किती जण, आता समजा 10तल्या 5 जणांची आई जॉब करत असेल, 10तल्या 5 जणांची आई बिझनेस करत असेल, काही ना काहीतरी काम करत असेल, पैसे कमवत असेल, पण किती जणांची आजी काम करते रे सांगा. म्हणजे जुन्या काळातला. आता आजी काय आपली काय फार जास्त जुनी आहे का? आता तुमची आजीचं वय काय असेल, 60, 70, 80 असं काहीतरी वय असेल, बरोबर आहे का? म्हणजे 60, 70, 80 वर्षापूर्वी सुद्धा आपला जो समाज होता तो स्त्रियांना खूप पुढे येऊ देत नव्हता. आत्ता म्हणजे आपल्या इंडिपेंडन्स नंतर, किंवा आपण म्हणू की ह्या एक 25, 30, 40, 50 वर्षांमध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत गेल्या. पण आधी तर काय सगळं आनंदी आनंदच होता ना, राईट? चला मग काय झालं, तुम्ही आता एक गोष्ट मला सांगा. आता पुरुष जेव्हा इतिहास लिहितील तेव्हा तो पुरुषांच्याच मानसिकतेनं लिहिलेला इतिहास असेल ना. तो बायकांच्या बाजूने लिहितील का सांगा बरं? बायकांच्या अँगलने तो इतिहास लिहिला जाईल का? नाही लिहिला जाणार यार, ऑब्विसली सी बात है, राईट? चला पुढे बघा. ॲज अ रिझल्ट द रोल अँड अचीवमेंट ऑफ वुमन, म्हणजे महिलांची भूमिका आणि महिलांच्या अचीवमेंट्स इन हिस्ट्री रिमेन निग्लेक्टेड. म्हणजे महिलांनी खूप मोठं काम केलं, पण त्या कामाला एवढं काही त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही, किंवा ते काम एवढं समाजापुढं आलं नाही. टू बघा पुढं काय म्हणतायत. मला स्क्रीन ॲडजस्ट करू द्या. टू हायलाइट धिस फॅक्ट, ओके, पुस्तक आहे तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या. टू हायलाइट धिस फॅक्ट वॉज अ मेजर टास्क फेस्ड बाय द फेमिनिस्ट हिस्टोरियन. म्हणजे सगळ्यात आधी ज्या महिला, ज्या स्त्रिया इतिहास लेखनाकडे वळल्या, त्यांचं सगळ्यात पहिलं तर काम होतं की हिस्ट्रीमधलं महिलांचं जे योगदान आहे ते हायलाईट करायचं, ते आधी जाणवून द्यायचं, लोकांच्या पुढं ते मांडायचं. लोकांना माहितीच नाही. हां, also it was important to study and compile the historical writing of women. म्हणजे महिलांनी, त्यांच्या आधीच्या महिलांनी, रेअरलीच होत्या, खूप कमी होत्या. म्हणजे अगदी प्रमाण असं असेल की 50 पुरुष असतील तर एखादी महिला असेल जी इतिहास लिहित असेल. ठीक आहे, जे काही असेल ते असेल. त्यांनी लिहिलेल्या इतिहासाचा स्टडी करायचा आणि त्यांनी लिहिलेलं सगळं जो काही हिस्ट्री आहे ना, तो इकडून तिकडून शोधून काढायची, कंपाईल करायची, म्हणजे ते एकत्र करायचं. इट वॉज ऑल्सो नेसेसरी टू रिथिंक ऑफ वुमन्स पोझिशन इन हिस्ट्री. पुन्हा एकदा विचार करा, महिलांचा सहभाग काही कमी होता का? तुम्ही विचार करा. आपण सगळ्यात मोठं स्थान देतो छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हिस्ट्रीमध्ये सर्वोच्च ठिकाणी नेऊन बसवतो, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला सर्वोच्च स्थानी बसवलेलं होतं? त्यांच्या आईला बसवलं होतं ना, आऊसाहेबांना, जिजाऊ आऊसाहेबांना. त्या कोण होत्या? ते एक स्त्रीच होत्या ना. किती साधी आणि सिंपल गोष्ट आहे. मग स्त्रियांचा रोल
आपण कमी लेखून स्त्रियांना चालणार नाही. राईट. चला पुढचा पॅरेग्राफ बघा. अमॉंग वुमन ऑथर्स, एक मिनिट थांबा. Among women authors writing about women in the 19th century CE, ताराबाई शिंदे was the foremost one. ताराबाई शिंदे म्हणजे ज्या लेडी हिस्ट्री लिहायला लागल्या, याच्यामध्ये उतरल्या आणि त्यांनी काम करायला सुरुवात केलं, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव, सगळ्यात पहिलं नाव आपल्याला घेता येईल ताराबाई शिंदे. त्यांचा फोटो तुम्हाला तिथे समोर दिसतो आहे. शी रोट अटॅकिंग द मेल डॉमिनेटेड सोशल सिस्टीम अँड द कास्ट सिस्टीम. दोन गोष्टींवर त्यांनी अटॅक केला, हल्ला केला, क्रिटिसाइज केलं. दोन गोष्टींवर त्यांनी टीका केली. कोणत्या दोन गोष्टींवर? एक तर मेल डॉमिनेशन म्हणजे पुरुष प्रधानता, म्हणजे पुरुषांची जी मक्तेदारी किंवा पुरुषांना पहिलं स्थान समाजामध्ये आणि स्त्रियांना द्वितीय स्थान होतं, याच्यावर त्यांनी सडकून टीका केली. राईट. दुसरी गोष्ट कशावर टीका केली? कास्ट सिस्टीम, जाती व्यवस्थेवर त्यांनी खूप मोठी टीका केलेली आहे. पुढे बघा. हर बुक, पुस्तक लिहिलं. कुठलं पुस्तक लिहिलं? स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना, तुलना म्हणजे काय? कंपॅरिझन. स्त्री पुरुष तुलना नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. पब्लिश्ड इन 1882. किती जुनी गोष्ट आहे बघा, किती जुनी. इज अक्नॉलेज्ड ॲज द फर्स्ट फेमिनिस्ट बुक इन इंडिया. भारतामधलं पहिलं फेमिनिस्ट बुक एका मराठी स्त्रीनं, एका मराठी लेडीनं लिहिलेलं आहे, एका मराठी बाईनं लिहिलेलं आहे. ताराबाई शिंदे हे त्यांचं नाव. किती आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही फेमिनिस्ट हिस्ट्री हा जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये यांचं नाव मेन्शन करायला विसरायचं नाही, तरच तुमचं उत्तर पूर्ण होतं, नाही तर तुमचं उत्तर अपूर्ण राहील. ठीक आहे. चला पुढे बघा. इन 1888, त्यानंतर काही वर्षांनी, द बुक रिटन बाय पंडिता रमाबाई वॉज पब्लिश्ड. पंडिता रमाबाई हे पण नाव आपण कधी ना कधीतरी ऐकलेलं असतं. त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव काय होतं? एन्टायटल्ड. म्हणजे टायटल काय होतं त्या पुस्तकाचं? द हाय कास्ट हिंदू वुमन या नावाचं त्यांनी पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं. द फेमिनिस्ट लिटरेचर, थोडंसं मला खाली घेऊ द्या. द फेमिनिस्ट लिटरेचर ऑफ द पोस्ट इंडिपेंडन्स एरा कॉन्सन्ट्रेटेड ऑन द इश्यूज लाईक एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन. म्हणजे जे लिहिली गेली पुस्तकं त्यांचा फोकस काय होता, त्यांचे मुद्दे काय होते? एम्प्लॉयमेंट म्हणजे काम. महिलांना काय काय काम होतं त्या काळामध्ये. आता आज महिला काय असतात? डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, टीचर असतात, पायलट असतात, ड्रायव्हर असतात, सायंटिस्ट असतात. पण त्या काळामध्ये काही वेगळं असेल. त्या जमान्याच्या हिशोबानं ट्रीटमेंट मेटेड आउट टू देम ॲट देअर वर्कप्लेस. बरं, मग समजा एखादी स्त्री टीचर आहे. आता आपल्याला माहितीच आहे ना, सावित्रीबाई फुलेंवर अक्षरशः लोकांनी शेण टाकलं, त्यांना दगडी मारली, त्यांना शिव्याशाप दिले, इतकं त्यांना हरॅस केलं. राईट. मग त्या काळातल्या महिलांना काय ट्रीटमेंट मिळत होती, पुरुषांकडून काय ट्रीटमेंट मिळत होती, कोवर्कर्सकडून म्हणजे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पुरुषांकडून किंवा समाजाकडून त्यांना काय ट्रीटमेंट मिळत होती. देअर राईट टू पॉलिटिकल इक्वॅलिटी. पॉलिटिकल म्हणजे राजकीय समानता. म्हणजे समजा पुरुषांना निवडणुका लढवता येतात, मग महिलांना पण तर लढवता आल्या पाहिजे. किंवा पुरुषांना वोट करायचा अधिकार होता त्या काळामध्ये, महिलांना होता का? महिलांना तेवढं पार्टीजमध्ये सामावून घेतलं जायचं का? पदं दिली जायची का मोठी मोठी? हा पण तर एक मुद्दा होता. यावर त्या महिलांनी फोकस केलेलं आहे. पुढे बघा. अमंग द रिसेंटली पब्लिश्ड फेमिनिस्ट लिटरेचर, मीरा कोसंबीज बुक. मीरा कोसंबी मॅडमनी एक बुक लिहिलं, त्या बुकचं नाव आहे क्रॉसिंग थ्रेशहोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री इज ऑफ इम्पॉर्टन्स. हे एक खूप त्यातलं महत्त्वाचं पुस्तक आहे. इट कंटेन्स essays on the life stories of women like पंडिता रमाबाई and डॉक्टर रुखमाबाई. म्हणजे छोटे छोटे त्यांनी एसे लिहिले. काय एसेला काय म्हणतात रे मराठीमध्ये? एसे
आठवत नाही आहे मला. एसेला अगदी तोंडापुढं नाव आहे पण आठवत नाही. ठीक आहे, एसे लिहिले म्हणजे त्यांनी ते आर्टिकल लिहिले, छोटे छोटे धडे लिहिले, लेख लिहिले, ते ज्याच्यामध्ये त्यांनी हे यांचं काम कव्हर केलं. पंडिता रमाबाईंचं, रखमाबाईंचं. द फर्स्ट प्रॅक्टिसिंग लेडी डॉक्टर, हां हे आपल्याला माहितीच आहे ना, रखमाबाई सावे पहिल्या प्रॅक्टिसिंग वुमन डॉक्टर होत्या त्या. आपण याच्या आधी पण शिकलेलो आहे ते सगळं. अ लॉट ऑफ लिटरेचर इज अवेलेबल अनफोल्डिंग द व्ह्यू पॉईंट ऑफ दलित. खूप सारं लिटरेचर अवेलेबल आहे अनफोल्डिंग द व्ह्यू पॉईंट ऑफ दलित वुमेन इन महाराष्ट्र. दलित वुमन म्हणजे दलित समुदायाच्या महिलांबद्दल जरी आपल्याला अभ्यास करायचा असेल तरी खूप सारं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. चला पुढे बघा. डॉक्टर शर्मिला रेगे's वर्क इज नोटवर्दी इन दिस कॉन्टेक्स्ट. शर्मिला रेगेंची जी पुस्तकं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. पुढं बघा. हर बुक, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं काय नाव आहे, रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स ट्रान्समिशन टेस्टिमोनीज. हे त्यांनी पुस्तक लिहिलं जे खूप महत्त्वाचं साबित झालं. इन्क्ल्यूड्स हर एसेज ऑन द ऑटोबायोग्राफीज ऑफ दलित वुमन. ठीक आहे, ह्या दलित म्हणजे दलित समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांना भेटले असतील, त्यांच्या स्टोरीज ऐकल्या असतील, त्यांचा संघर्ष ऐकला असेल, लिहून काढला, पुस्तकामध्ये त्यांनी पब्लिश केला. पुढं बघा. चला शेवटचे 3 पॅराग्राफ बाकी आहेत. 1 मिनिट थांबा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, चला बघा. देर हॅव बीन अ नंबर ऑफ इंडियन हिस्टोरियन्स हू रोट विदाउट एम्ब्रेसिंग a particular ideology. Among them historians like Sir Jadunath Sarkar, Surendranath Sen, Riyasatkar G.S. Sardesai and Triambak Shankar Shezvalkar are noteworthy. काही असे इतिहासकार होते, ही जी आता 4 नावं लिहिली, हे असे इतिहासकार होते. बघा बरं का, मुद्दा महत्त्वाचा आहे, बारीक व्यवस्थित ऐका. There have been a number of Indian historians who wrote without embracing a particular ideology. म्हणजे एका पर्टिक्युलर आयडिओलॉजीला चिटकून लिखाण केलेले तर खूप लोक होते, म्हणजे एका साचेबद्ध पद्धतीने लिखाण केलेले. पण असे काही लोक होते ज्यांनी साचेबद्ध पद्धतीनं लिखाण केलं नाही. त्यांनी निपक्षपाती अनबायस्ड पद्धतीनं लिखाण केलं. नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांनी दाखवल्या. अशा लोकांमध्ये ही काही लोक होती. इन द रिसेंट टाइम्स, बघा बरं का, म्हणजे रिसेंट टाइम्स, आत्ताच्या काळामध्ये हिस्टोरियन्स लाईक यशवंत दिनकर फडके, रामचंद्र गुहा एक्सेट्रा हॅव कॉन्ट्रीब्युटेड एक्सटेन्सिव्हली टू द हिस्टोरिओग्राफी ऑफ मॉडर्न इंडिया. आत्ता जे रिसेंट टाइम म्हणजे काय 5-50 वर्षामध्ये जी ही लोक होऊन गेली, ह्यांनी एक मात्र खूप मोठं काम केलेलं आहे. लास्ट पॅराग्राफ आहे या लेसनचा, व्यवस्थित ऐका. दस इट इज evident that the Indian historiography has been influenced greatly by the social and political movement. Social movement, सामाजिक चळवळी, पॉलिटिकल मुवमेंट, राजकीय चळवळींमधूनच तर आकार मिळतो ना. राजकीय चळवळी खूप मोठ्या प्रमाणात होतात, सामाजिक चळवळी खूप मोठा प्रभाव पाडतात, त्यातनंच तर हिस्ट्री लिहिली जाते, त्यातनंच लोक घडतात, त्यातनंच नेते घडतात, त्यातनंच स्वातंत्र्य सेनानी घडले, त्यातनंच विचारवंत घडले. पुढे बघा. इट सीम्स दॅट सम पार्ट ऑफ द इंडियन हिस्टोरिओग्राफी वॉज ऑल्सो डेव्हलप्ड आउटसाइड द इन्फ्लुएन्स ऑफ दोज मुवमेंट. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेकांनी अभ्यास केला, विचार केला आणि आपली हिस्ट्री लिहिली आहे. एक खूप सुंदर, एक खूप मार्मिक असा हा लेसन होता जो आत्ता आपण लिहून संपवलेला, जो आपण आत्ता अभ्यास करून संपवलेला आहे. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. तुम्हाला माझं टीचिंग आवडतंय का ते सांगा. माझा आवाज तुमच्या पर्यंत पोचतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचणार आहे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून. ठीक आहे, कमेंट करा, मला कळवा. जर टीचिंग आवडत असेल तर तुमच्या मित्रांना कळवा, तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगा, मित्रमैत्रिणींना सांगा, सबस्क्राईब करायला लावा. ठीक आहे, मी अगदी तळमळीनं आणि मनापासून फक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आणि सिविक्स हे फक्त तुम्हाला पास व्हायसाठी शिकवत नाही आहे बाळांनो. मला तुम्हाला शहाणं करायचं आहे, मला तुम्हाला मॅच्युअर करायचं आहे.
यासाठी मी हिस्ट्री शिकवतोय. एवढंच माझं पर्पस आहे. ठीक आहे, चला भेटू एका नव्या लेसनमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.